26 ओम मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला डाळवा वापरून अगदी झटपट होणारी आणि तोंडात टाकताच विरघळणारी बर्फी बनवून दाखवणार आहे. ही बर्फी करायला खूप सोपी आहे आणि आणखी एक महत्त्वाचं म्हणजे ही बर्फी बनवताना आपण थोडासुद्धा साखरेचा वापर केला नाही, म्हणून ही बर्फी खाण्यासाठी सुद्धा खूपच हेल्दी आणि टेस्टीसुद्धा आहे. चला तर मग आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. पण त्याआधी नेहमीप्रमाणे छोटीशी रिक्वेस्ट आहे. रेसिपी तुम्हाला आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता सुरुवातीला आपल्याला गॅसवरती कढई ठेवायची आणि त्यामध्ये 1 वाटी फुल क्रीम दूध टाकायचे. सर्व साहित्य आपल्याला याच वाटीने मोजून घ्यायचं आहे. आता त्याच वाटीने मी इथे डाळवं घेतले, त्यालाच आपण फुटाण्याची डाळ असंही म्हणतो. हे डाळवं आपण चिवड्यामध्ये सुद्धा वापरतो. किराणा मालाच्या दुकानात डाळवं तुम्हाला अगदी सहज मिळेल. आता गॅस चालू करायचा आहे आणि आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे. मिडियम गॅसवरती आपल्याला याला सतत हलवत राहून याला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे. अगदी 2 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता दुधाला मस्त खळखळून उकळी यायला सुरुवात झाली आहे. असं दूध उकळल्यानंतर आपल्याला ना 2-3 मिनिटे आणखी याला शिजवून घ्यायचं आहे. तर 2 ते 3 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता दुधाची क्वांटिटी आहे ना तीसुद्धा कमी झाली आहे आणि आपलं डाळवंसुद्धा यामधलं छान शिजलेलं आहे. यापेक्षा जास्त आपल्याला याला शिजवून घ्यायचं नाही. थोडंसं दूध यामध्ये आपल्याला शिल्लक ठेवायचं आहे. आता आपण लगेच गॅस बंद करूया आणि हे तयार मिश्रण आपल्याला एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे, जेणेकरून हे थोडंसं थंड होईल म्हणून. आता थंड झालेलं मिश्रण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे, कारण मिक्सरला याला आपल्याला आता मस्त बारीक दळून घ्यायचं आहे. हे मिश्रण मी फॅनखाली 5 ते 6 मिनिटे ठेवलं होतं, म्हणून ते थोडंसं थंड झाले. पूर्णपणे थंड झालं नाही, पण हलकंसं याला मी थंड करून घेतले. आता यामध्ये आपल्याला 9 ते 10 बदाम घालायचे आहेत किंवा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. आता 9 ते 10 काजू देखील घालायचे आहेत. आता 2 ते 3 आपल्याला यामध्ये फ्लेवरसाठी विलायची घालायची आहे. तर इथे मी अख्खी विलायची घातली. तुम्ही विलायची पावडरसुद्धा ॲड करू शकता. आता आपल्याला 1 वाटी यामध्ये बारीक केलेला गूळ घालायचा आहे. आज आपण साखर न वापरता ही बर्फी बनवतोय, म्हणून इथे आपण गुळाचा वापर केला आहे. आता झाकण लावून याला आपल्याला मस्त मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता आपलं मस्त बारीक असं मिश्रण तयार झालेलं आहे. खूप जास्त बारीकही नाही, पण थोडंसं रवाळ आपल्याला हे मिश्रण ठेवायचं आहे. तर पहा मस्त दाणेदार रवाळ आपलं हे मिश्रण तयार झालं आहे. तर मस्त इथे आपल्या बर्फीसाठी लागणारं मिश्रण तयार आहे. लगेच आता आपण बर्फी बनवायला सुरुवात करूयात. त्यासाठी आपल्याला गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि त्यामध्ये 2 छोटे चमचे साजूक तूप घालायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे. आता तूप गरम झालं की लगेच यामध्ये आपल्याला तयार केलेलं मिश्रण टाकून घ्यायचं आहे. आता या मिश्रणाला आपल्याला खमंग असं भाजून घ्यायचं आहे किंवा परतून घ्यायचं आहे. हे मिश्रण परतत असताना आपल्याला गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे. कमी गॅसवरती याला आपल्याला घट्ट होईपर्यंत आणि याचा हलकासा रंग चेंज होईपर्यंत खमंग परतून घ्यायचं आहे. ही बर्फी बनवण्यासाठी तुम्हाला सुरुवातीपासून फक्त 10 मिनिटाचा वेळ लागेल. खूप जास्त वेळाला लागत नाही. अगदी झटपट ही बर्फी बनवून तयार होते आणि करायलाही खूप सोपी आहे आणि खायला तर एकच नंबर लागते. अगदी 3 ते 4 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता बर्फीचं मिश्रण छान घट्टसर झालं आहे आणि याचा हलकासा रंगही बदलला आहे. हे मिश्रण अगदी खव्यासारखं तयार झालं आहे. आपण कंदी पेढे बनवतो ना, तसंच हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता या स्टेजला आपल्याला परत यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे आणि परत याला सतत मिक्स करत राहायचं आहे, जेणेकरून हे आणखी थोडंसं घट्ट होईल आणि आपल्याला मग सेट करायला सोपं जाईल. तर 1-2 मिनटं आपण फक्त याला लो गॅसवरती छान असं परतत राहूया, म्हणजे या मिश्रणाला छान चमक येईल आणि आणखी थोडंसं घट्टसर होईल. 1 चमचा तूप घातल्यानंतर या मिश्रणाला मी लो गॅसवरती फक्त 2 मिनिटे परतून घेतले आणि तुम्ही पाहू शकता पहिल्यापेक्षा हे मिश्रण खूप छान असं तयार झालेलं आहे. मस्त याला चकाकी आली आणि मस्त घट्टसर झालेलं आहे. छान याचा गोळा तयार झाला आहे. आता लगेच आपण गॅस बंद करूया आणि हे मिश्रण ताटामध्ये सेट होण्यासाठी काढून घेऊयात. इथे ताटाला मी अगोदरच तूप लावून ठेवलं होतं, जेणेकरून आपल्याला मिश्रण यामध्ये पटकन पसरवून घेता येईल म्हणून. तर तुम्ही पाहू शकता वाटीच्या सहाय्याने बर्फी मी छान अशी स्मूथ करून घेतली आहे. वाटीला थोडंसं तूप लावलं आणि मग अशा पद्धतीने मी ही बर्फी छान स्मूथ करून घेतली आहे. तर आता ही बर्फी आपल्याला सेट व्हायला साईडला ठेवून द्यायची आहे. मी अर्धा तास ही बर्फी अशीच साईडला ठेवणार आहे. तुम्हाला जर लवकर याला सेट करून घ्यायचं असेल ना, तर तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ही बर्फी सेट होण्यासाठी ठेवून देऊ शकता. आता आपण ही बर्फी अर्धा तास सेट करून घेऊयात. तर अर्ध्या तासानंतर तुम्ही पाहू शकता बर्फी आपली छान सेट झाली आहे. आता ही बर्फी आपण कट करून घेऊयात. सुरीच्या सहाय्याने आपल्याला ही बर्फी कट करून घ्यायची आहे. बर्फीला तुम्ही तुमच्या आवडीनुसार आकार देऊ शकता. मी ही बर्फी चौकोनी आकारामध्ये कट करून घेणार आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही या बर्फीला डायमंड शेपमध्ये सुद्धा कट करून घेऊ शकता.
ही बर्फी बनवून तुम्ही हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये 4 ते 5 दिवस स्टोअर करून ठेवू शकता आणि हवं तेव्हा ही बर्फी खाऊ शकता. जर ही बर्फी तुम्हाला बाहेर ठेवायची असेल ना, तर 2 ते 3 दिवस तुम्ही ही बर्फी बाहेर स्टोअर करून ठेवू शकता फ्रीजशिवाय. तर पाहू शकता खूप सुंदर इथे आपली बर्फी तयार झाली आहे. आता बर्फीला मी थोडंसं डेकोरेट करण्यासाठी पिस्ता आणि काजूचे काप लावून घेते आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही केशरसुद्धा लावू शकता, गुलाबाच्या पाकळ्यावरती लावू शकता, जेणेकरून आपली बर्फी अजूनच सुंदर दिसेल म्हणून. मला इथे आणखी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, ती म्हणजे हे बर्फीचं मिश्रण आपण जेव्हा मिक्सरमध्ये फिरवतो ना, तेव्हा हे डाळ बारीक झाल्यानंतर खूप जास्त घट्टसर होतं. तेव्हा एखाद्या वेळेस तुम्हाला दूध लागू शकतं, तर तुम्ही ना मिक्सरच्या भांड्यात थोडंसं दूध घालून याला परत फिरून घेऊ शकता. मला दूध घालायची गरज नाही वाटली, पण तुम्हाला जर लागलं तर तुम्ही एक्स्ट्रा दूध यामध्ये घालून याला छान बारीक असं वाटून घेऊ शकता. तर इथे तुम्ही पाहू शकता बर्फी मी छान अशी डेकोरेट केली आहे. खूपच सुंदर आपली इथे बर्फी तयार झाली आहे. मी यावरती थोड्याशा फुलाच्या पाकळ्यासुद्धा लावून घेतलेल्या आहेत. त्यामुळे अजूनच ही बर्फी छान दिसायला लागली, पाहू शकता. आता बर्फी मी तुम्हाला काढूनसुद्धा दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की बर्फी किती सॉफ्ट झालेली आहे. ही बर्फी करायला जेवढी सोपी आहे ना, खायला त्याहीपेक्षा टेस्टी लागते. ही बर्फी तुम्ही रक्षाबंधनसाठी नक्की ट्राय करू शकता किंवा गौरी गणपतीमध्ये सुद्धा ही बर्फी ट्राय करू शकता. प्रसादाला खूप सुंदर लागते पहा. प्रत्येकजण तुम्हाला विचारेल की ही बर्फी तुम्ही कुठून मागवली, इतकी टेस्टी होते. तर नेहमी त्या पद्धतीने बर्फी बनवून आणि खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल ना, तर एकदा ही डाळव्याची बर्फी नक्की ट्राय करा. खूपच अप्रतिम लागते. तर ट्राय करून पहा. रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक, शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर लवकरच भेटू आणखी एका अशा छानशा रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.